नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मसाजोग गावाचे सरपंच संतोष हत्या प्रकरणी आरोपीचा पाय आणखी खोलात गेला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन गुले याला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 18 जानेवारी रोजी शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। आरोपींना पुन्हा तपासण्यासाठी PCR देण्याच्या अटीवर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे। कुठलाही तपासाचा नवीन मुद्दा उपस्थित झाला नाही। सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती, त्यानंतर कोर्टाने ही विनंती मान्य केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुले याचा मोबाईल तपासण्यासाठी SIT कडून आज पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली। आज बीडच्या विशेष मोकोका न्यायालयात आरोपी सुदर्शन गुले याला हजर करण्यात आले। आजच्या सुनावणीत पोलिसांनी आरोपी विरोधात डिजिटल पुरावे मिळाले असल्याचे सांगितले। त्यानंतर कोर्टाने आरोपी गुले याला पोलीस कोठडी सुनावली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सगळ्याच आरोपींवर पोलिसांनी मोकोका अंतर्गत कारवाई देखील केली आहे। वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचा आरोप होत आहे, तर सुदर्शन गुलेसह इतर काही जणांना अटक करण्यात आली आहे, तर कृष्णा आंदाळे हा अद्यापही फरार आहे। तपास अधिकारी अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांनी मांडलेले मुद्दे संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन गुले याचा मोबाईलमधील डाटा तपासामध्ये हस्तगत करण्यात आला आहे आणि याच डाटा संदर्भात चौकशी करण्यासाठी सुदर्शन गुले याची पोलीस कस्टडी हवी आहे। यासोबतच एक दुसरा मोबाईल जो सुदर्शन गुले याचा पोलिसांच्या ताब्यात आहे, त्या मोबाईलचे लॉक अद्याप उघडलेले नाही आणि तेही उघडायचे आहे, त्याचा तपास करायचा आहे। यापूर्वीच तपास करत असताना जो डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागला आणि त्यातून असं सांगण्यात आलं की आरोपीच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती अथवा पश्चाताप पाहायला मिळाला नाही। जर ही माहिती 14 दिवसांपूर्वीच पोलिसांकडे होती, तर मग आता कोणता मोबाईल त्यांना ओपन करायचा आहे हा प्रश्न असा प्रतिप्रश्न आरोपीचे वकील अनंत तिकडे यांनी विचारला। यासोबतच ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्या काही तासानंतरच पोलिसांनी जे वाहन ताब्यात घेतलं त्यातच मोबाईल आढळून आले होते। मग इतक्या दिवस हे मोबाईल जर पोलिसांच्या ताब्यात आहे तर तो तपास आतापर्यंत का झाला नाही असा प्रश्न सुद्धा यावेळी आरोपीच्या वकिलांनी विचारला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाचं CCTV समोर आले आहे। ज्या दिवशी आवदा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली गेली त्या दिवशी सर्व आरोपी एकत्रित आल्याचं या CCTV मध्ये दिसत आहे। 29 नोव्हेंबर 2024 चे हे CCTV फुटेज असल्याचं सांगितलं जात आहे। या CCTV मध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन गुले आणि इतर आरोपी एकत्रित असल्याचं दिसून येत आहे। दुपारी 12 वाजेच्या सुमारास विष्णू चाटेच्या कार्यालयातील हे CCTV फुटेज आहे। दुपारी 12 वाजता आरोपींनी एकत्र बसून चाटेच्या मोबाईलवरून आवदा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून वाल्मिक कराड बोलणार असल्याचं सांगितलं। त्यानंतर त्याच फोनावरून खंडणी मागितल्याचं पोलिसांच्या FIR मध्ये नमूद केले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।